गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री दर्श अमावस्या विशेष निरूपण. समर्थाने सांगितले दर्श अमावस्या म्हणजे काय. लोकांनी वेगवेगळी नावं ठेवली आहेत. दर्श अमावस्या तर आहेच, लोक गटारी म्हणून सेलिब्रेट करत आहेत. पण दर्श अमावस्या म्हणजे काय. दर्श अमावस्या म्हणजे अमावस्याची तिथी. या हिंदू पंचांगामध्ये ज्या दिवशी चंद्र दिसत नाही त्या तिथीला अमावस्या म्हटलेलं आहे. आणि दर्श हा जो शब्द आहे तो प्राचीन शब्द आहे, प्राचीन परंपरेतला आहे. तो अमावस्याशी संबंधित आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आषाढ महिन्यानंतर शेवटच्या दिवशी जी येते आषाढ अमावस्या, ही प्रत्येक ठिकाणी गतहारी म्हणून अमावस्या म्हणून ओळखली जाते, लोकांमध्ये ओळखली जाते. मात्र दर्श अमावस्या ही गटारी अमावस्या शब्द समान अर्थाचे शब्द नाही आहेत. समर्थ सांगतात दर्श हा धार्मिक आहे, पंचांगातील संदर्भ आहे. तर गटारी हे महाराष्ट्रातील काय बोलतात त्याला, एक परंपरा आहे, त्यातील नाव आहे. आपण दर्श अमावस्याला काय करतो, पितरांचं स्मरण करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. कारण आपल्या परंपरेनुसार तर्पण, पूजा आणि धार्मिक विधी या दिवशी केली जाते. दानधर्म केलं जातं, अन्नदान केलं जातं, नामस्मरण केलं जातं, आत्मचिंतन केलं जातं. या आषाढातील अमावस्या श्रावणाच्या आधी असल्याने पुढील श्रावणातील व्रत वैकल्य आणि सात्विक जीवनासाठी मनाची तयारी केली जाते. म्हणून लोक श्रावण पाळतात. एक महिनाभर मच्छी मटण खात नाही. आता लोक श्रावण पण पाळतात. श्रावण का. श्रावण महिना हा पावसाळा आणि शेती यांच्या निसर्गाचा प्रजननाचा संबंध आहे, तो काळ आहे. म्हणून श्रावणात कोण काय बोलतो आपण, मच्छी मटण जास्त लोक खात नाही. आषाढ श्रावणात पाऊस जास्त पडतो, हिरवाई येते, शेतीची वाढ मोठ्या प्रमाणात होते, पक्ष्यांची प्राण्यांची हालचाल होते, जीवांचे प्रजनन काळ होतं. म्हणून या निसर्गाची वाढ होण्यासाठी पुनरुत्पादन काळ म्हणून ओळखला जातो. म्हणून आपल्या इथे लोक श्रावण पाळतात, उपवास करतात, पूजा करतात, संयम राहतात. म्हणून हा श्रावण केवळ समाजाचा धार्मिक महिना नसून निसर्गाशी जुळून घेण्याचा आणि शरीर मनावर संयम ठेवण्याचा काळ म्हणून समजला जातो. पहिल्या ओळीमध्ये सांगतात दर्श अमावस्या म्हणजे काय. त्यालाच आषाढ अमावस्या म्हटलेलं आहे. आषाढच्या शेवटच्या दिवशी येणारी अमावस्या, ज्या दिवशी चंद्रच दिसत नाही, त्याला आषाढ म्हटलेलं आहे. आणि ही का साजरी केली जाते. पितरांचं स्मरण, कृतज्ञता व्यक्तीसाठी, मनशुद्धीसाठी, दान धर्म करण्यासाठी यांचं सर्व दिलेलं आहे. आणि पूर्वजांचं स्मरण करून सदाचाराने जगायला शिकवलेलं आहे. दया करायचं आहे, सेवा करायची आहे, ईश्वराचं नाम घ्यायचं आहे, हाच खरा धर्म आहे. आषाढ अमावस्या आली, दर्श तिथे पवित्र झाली, पितर स्मरणाची वेळ आली, भक्तिभावे. पहिल्या ओळीमध्ये सांगितलं आषाढ अमावस्या आली. आषाढ अमावस्याचा दिवस पवित्र आहे आणि पवित्र असून पितरांचं स्मरण करण्याची वेळ आहे. त्यांचं कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचे आहे. अंधार झरी बाहेरी, प्रकाश ठेवावा अंतरी, ज्ञानदीप उजळावा जीवनामध्ये. म्हणजे अंधार जरी बाहेर जरी अंधार असला तरी आपल्या मनात ज्ञानाचा प्रकाश पाहिजे. बाहेर तुमच्या बाह्य गोष्टीमध्ये जर अंधार असेल तरी चालेल, पण आपल्या ज्ञानाचा प्रकाश हा आपल्या अंतरीमध्ये असलाच पाहिजे. म्हणून सांगतात दर्श अमावस्याला चंद्र दिसत नाही आहे, हे बाहेरून आहे. अमावस्या आपला अज्ञान दूर करून सद्विचार स्वीकारण्याचा संदेश देतोय.
पितरांचे स्मरण करावे, कृतज्ञ भाव धरावे, संस्कार त्यांचे जपावे जीवनात. म्हणजे या जीवनात जर आपल्याला संस्कार जपायचे असतील तर पूर्वजांचं स्मरण करून त्यांचे संस्कार जपावेत. म्हणजे आपल्या जीवनाची पायाभरणी करणाऱ्या या पूर्वजांबद्दल आदर ठेवणं हे कर्तव्य आहे. दर्श अमावस्या पवित्र, भक्तीचा हा दिवस सुंदर, मन करावे निर्मळ साधनेने. मन निर्मळ कधी होईल? जर हा देह जर परब्रह्मामध्ये गुंतला, नामामध्ये गुंतला, नामस्मरणामध्ये गुंतला, तर त्याचं मन निर्मळ होईल. म्हणून दर्श अमावस्या हा भक्ती आणि मनशुद्धीचा विषय आहे, दिवस आहे. वाईट विचार त्यागून चांगल्या मार्गावर चालण्याचा संकल्प म्हणजे दर्श अमावस्या. श्रावण मास येतसे, भक्तीचा मार्ग दाखवितसे, संयम जीवनात आणावे आनंदाने. म्हणजे दर्श अमावस्यानंतर पुढचा लगेच दिवस श्रावण येतो. श्रावण महिना हा भक्तीचा महिना आहे, संयमाचा आहे. लोक नामस्मरण करतात, भक्ती करतात, उपवास करतात, नॉनव्हेज खात नाही आहेत. म्हणजे हा श्रावण मन होण्यापूर्वी मन जो आपण आचार शुद्ध करतो, ही प्रेरणा मिळते. ही प्रेरणा घ्यायची आपल्याला, त्यासाठी दर्श अमावस्या दिलेली आहे. गटारी नाव लोकांचे, परंपरेचे हे बोलणे, दर्शतीतेचे महत्त्व जाणावे. सांगितले गटारी हे लोकांसाठी आहे, हे लोकांनी नाव पडलेलं आहे. पण ही खरं म्हणजे परंपरा आहे, ही परंपरेचं नाव आहे. या दिवसाचं धार्मिक महत्त्व जाणायचं आहे. भोजन करावे आनंद, पण ठेवावे भान मनाचे, संयम हे जीवनाचे भूषण आहे. समज म्हणतात भोजन करावे आनंद. ज्या भोजनातील तुम्हाला आनंद मिळतोय, सत्वगुणी असेल ते तुम्हाला भोजन खायचं आहे. आपण अडकतोय तमगुणीमध्ये, मांस, मच्छी, मटण, चिकन, अंडी यामध्ये आपण अडकलोय. पण हे साखस भोजन नाही आहे, हे तमगुणी आहे. म्हणून समजतात भोजन करावे आनंदे, पण ठेवावे भान मनाचे. आपलं मन स्थिर राहत नाही आहे. एक दिवस आपण कुठला उपवास धरला तर दुसऱ्या दिवशी आपल्याला खायला लागतं, तमगुणी आहार खायला लागतं. मग हे संयम होणार कसं? जर जीवनाचं जर संयम करायचं असेल तर कोणत्याही परंपरेचा उद्देश मर्यादा आणि सदाचार शिकवणं हा आहे. काही लोक असतात श्रावणामध्ये 2-3 टाईपचे असतात. काही लोक 1 महिना मच्छी मटण खात नाही. काही लोक आहेत ती फक्त सोमवारी खात नाही, त्यांचा सोमवार मेन पाळलेला असतो. काही लोक असतात ते मच्छी मटण खात नाही, अंडी खातात. काहींचा असं पण श्रावण आहे. पण हे आपल्याला सगळं सोडायचं आहे. 56 भोग दिलेले आहेत. मिठाईपासून, डाळीपासून, भोजनपासून सगळे वेज पदार्थ दिलेले आहेत. ते आपल्याला त्याच्यावर आपण इग्नोर करून आपण तामसवृत्तीकडे जातोय. मग आनंद जीवनात होईल कसा? माणूस सत्वगुणी राहील कसा? राहू शकत नाही. दान धर्म करावा, गरजूंना आधार द्यावा, पुण्यमार्ग धरावा जीवनामध्ये. म्हणजे पुण्यमार्ग करायचा असेल तर दान धर्म करता आला पाहिजे. पैसा साठवा, पैसा कमवा, पण किती? त्याची एक लिमिट असली पाहिजे. जेवढा आपल्याला मर्यादित होईल, जेवढ्या घरासाठी आपल्या मर्यादित होईल तेवढा वापरून जर काही शिल्लक राहत असेल थोडाफार, तर तो दान धर्म केला पाहिजे. गरजूंना मदत करता आली पाहिजे. आणि हे केलं तर पुण्य नक्की आहे जीवनामध्ये. आणि दुसऱ्यांना उपयोगी पडणं हीच खरी भक्ती आहे. आणि जर परब्रह्माला मोक्षप्राप्ती करायची असेल, आपल्याला मोक्षप्राप्ती करायची असेल, परमाची प्राप्ती करायची असेल, भगवत प्राप्ती करायची असेल,
तर हा जन्म आपल्याला सार्थकी लावायचा असेल तर दान धर्म करता आलं पाहिजे. नामस्मरण करावे, ईश्वराचे गुण गावे, मन शांत करावे भक्तीने. दिलंय मन शांत करावे भक्तीने. आपलं मन अशांत आहे, 1 मिनटं आपलं जागेवर मन राहू शकत नाही. आपलं आजचं मन, आता आपण नामस्मरण करायला बसलोय तर आपलं लगेच 1-2 मन किचनमध्ये जाईल, काय जेवायला केलं आहे. दुसरं लगेच एका सेकंदात आपण लगेच मोबाईलवर बघतो, स्क्रोलिंग करतो, इंस्टाग्राम बघतो, फेसबुक बघतो, त्यावर रील्स बघतो. आपलं मन कुठे जातं आहे, श्रवणाकडे लागत नाही आहे. जर एखाद्या मित्राची रील पाहिली, पोस्ट पाहिली, जर कुठे तो फिरायला गेला असेल तर आपलं मन चंचल होतं आहे की हा एवढा फिरतोय, मी अजून घरीच आहे. ते एवढे सेलिब्रेट करतायत, मी का करू शकत नाही. मन शांत होईल कसं. म्हणून समोर सांगतात नामस्मरण, यावरती एक रामबाण उपाय. नामस्मरण करायची, भक्ती करायचे, उपासना करायचे, ईश्वराचे गुण करायचे, गुण गायचे, तेव्हा मन शांत होईल. आणि भक्ती मनाला स्थिरता आणते, समाधान आणते. भगवंताचं नाम घेतलं तर नक्कीच मन शांत होतं. अहंकार दूर करावा, नम्र भाव धरावा, सद्गुणांचा मार्ग घ्यावा नित्यकाळी. सांगतात समर्थ, विषय विकारापासून आपल्याला लांब राहायचं आहे. त्यातील सगळ्यात मोठा विषय अहंकार आहे. तो आपल्याला सत्वगुणापासून तमगुणापर्यंत आणतो. अहंकार, कोणत्याही गोष्टीत अहंकार असला नाही पाहिजे. मीपणा नसता आला पाहिजे. अहंकार दूर करायचा आहे, तो कसाही असेल, कोणत्याही प्रकारचा असेल. तो पैशावरून असेल, भक्तीची असेल, ज्ञानाची असेल, कोणत्याही गोष्टीची असेल, कोणत्याही गोष्टीचा अहंकार असता कामा नये. तो दूर करायचा आहे. तो दूर होईल कसा. तो आपल्या सद्गुरूंचा मार्ग धरायचा आहे, नामस्मरण करायचं आहे, भक्ती करायचं आहे. ते पण 1 दिवस नाही, नित्यकाळी सांगितलं आहे. नित्यकाळी तुम्हाला रिपीट करायचं आहे. एकदा श्रवण केलं की ती मनन करायचं आहे. मनन केलं की ते निजध्यासपर्यंत पोचलं पाहिजे, ते विवरण करता आलं पाहिजे. म्हणून समजतात अहंकार सोडून नम्रताने वागायचं आहे. नम्रता हीच खरं ज्ञान आहे, भक्तीची खरं ओळख आहे. फक्त आपल्याला टिकवता आलं पाहिजे, सद्गुणांचा मार्ग धरता आला पाहिजे, आत्मसात करता आला पाहिजे. आणि तो पण सुद्धा नित्यकाळी, दररोज. पूर्वजांचे ऋण मोठे, विसरू नये कधी, त्यांच्या कृपेने चालती जीवन वाटा. खरंय, आज आपण जे जगतोय, चालतोय, मजा करतोय, हे सर्व पूर्वजांच्या कृपेने आहे, त्यांच्या ऋणाने आहेत. हे आपण कधी विसरता कामा नये. त्यांनी दिलेल्या संस्कारामुळे आपलं जीवन घडलेलं आहे. त्यांचं काही पुण्य असेल तेव्हा आपला जन्म झालेला आहे. त्यांच्या कृपेने चालत ती जीवन वाटा. काही लोक आहेत, श्रीमंत आहेत, गडगच्च आहेत, त्यांना काही करावं लागत नाही आहे, कारण त्यांच्या पूर्वजांनी पैसा कमवून ठेवला आहे. ते पुण्यमार्ग आहे, ते आत्तापर्यंत चालत आलं आहे. म्हणून सांगितलं पूर्वजांचे ऋण मोठे, विसरू नये कधी, त्यांच्या कृपेने चालते जीवन वाटा. सत्य धर्म आचरावा, प्रेम भाव वाढवावा, सर्वांशी गोड बोलावा प्रेमाने. सत्य धर्म आचरता आलं पाहिजे, निवडता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे. सत्य कधी वागता येईल? जेव्हा आपल्याला दुसऱ्यांशी प्रेमानं बोलता येईल, सर्वांशी गोड बोलता येईल, प्रामाणिकपणे वागता येईल, तेव्हा प्रेम वाढेल. आणि प्रेम कधी वाढेल? जेव्हा तुमची मैत्री होईल, विश्वास वाढेल. मग ते विश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला गोड बोलता आलं पाहिजे, सत्य आणि प्रेमाचा मार्ग स्वीकारता आला पाहिजे. चांगलं आचरण हेच खरं धर्माचं स्वरूप आहे. मनातील द्वेष जाळावा, क्षमतेचा मार्ग धरावा,
शांतीचा अनुभव घ्यावा अंतरी. आजकाल लोकांच्या मनामध्ये द्वेष भरपूर आहे. दुसऱ्यांचे दोष लगेच दाखवू शकतो, पण आपला जो दोष आहे तो पाहू शकत नाही आहे. म्हणून सांगतात द्वेष सोडून क्षमा करायचे. शुद्ध मनातच भक्ती आणि आनंद वास करतात. दुसऱ्यांच्या द्वेषाविषयी किंवा मनातील द्वेष जो आहे तो बाहेर टाकायचा आहे. आपल्याविषयी असो किंवा दुसऱ्यांविषयी असो, प्रत्येक माणूस चांगला आहे, त्यामध्ये भगवंताचा वास आहे, अंश आहे. पण ज्याला वाईट किंवा चांगलं जे घडवतात ते त्यांचे विषय विकार करतात. काही जण विषय विकारांच्या आहारी गेला तर माणसामध्ये द्वेष निर्माण होतो, कटुता होते. म्हणून समजलं शुद्ध मन आणि भक्ती हेच खरं आनंद होय, त्यांच्यामुळे आनंद मिळतं. दीप लावावा घरी तैसे ज्ञान अंतरी, दूर करावा अंधारी अज्ञानाचा. म्हणजे या दर्श अमावस्येच्या दिवशी, गतहरीच्या दिवशी काय लावायचे? दीप लावायचे सांगतात. जसं दीप लावल्याने आपल्या घरात उजेड पडतो, अंधार नाहीसा होतो, तसंच या अंतरात्म्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश निर्माण करायचा आहे. तेव्हा आपला आतमधला अंधकार जो आहे तो नाहीसा होईल. म्हणून ज्ञान आणि विवेक हे जीवनाला योग्य दिशा देतात. तसं आपल्याला वागता आलं पाहिजे. श्रद्धेने पूजा करावी, पवित्र भावना ठेवावी, ईश्वर कृपा मिळवावी भक्तीने. म्हणतात श्रद्धेने पूजा करावी, पवित्र भावना ठेवावी, तेव्हाच ईश्वराची प्राप्ती आहे. जर छोटा मुलगा असतो, त्याचा काही गोल असेल, ध्येय असेल, त्याला वाटतं की मला वकील व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, तसं तो ज्याप्रमाणे अभ्यास करतो, निश्चय पकडतो, निश्चय धरून अभ्यास करतो, मेहनत करतो, गोल सेट करतो आणि त्या गोलच्या मागे धावतो, तेव्हा त्याला नक्की ते यश प्राप्त होतं, फळ प्राप्त होतं. तसंच समोर सांगतात ईश्वराची जर तुम्हाला कृपा पाहिजे असेल तर तुम्हाला सत्मार्गाने, श्रद्धेने भक्ती करता आली पाहिजे, नामस्मरण करता आलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला ईश्वर प्राप्ती नक्की निश्चित मिळेल, प्राप्त होईल. इथे दिले श्रद्धेने पूजा करावी, पवित्र भावना ठेवावी, ईश्वर कृपा मिळवावी भक्तीने. म्हणून पूजेपेक्षा त्यामागील भाव महत्त्वाचा आहे. देव भावाचा भुकेला. लोभ मोह सोडावा, सदाचार धरावा, जीवन सुंदर करावा विचारांनी. आणि समोर सांगतात हे जे विषय विकार आहेत ते सोडून द्यायचं आहे, वाईट सवयी सोडून द्यायचे, चांगले विचार आपल्याला अंतरी आत्मसात करायचे आहेत. जीवन सुंदर आहे, पण कधी जर विचार चांगले असतील तर. म्हणून समजतात विचार शुद्ध असले पाहिजे, सत्वगुणी असले पाहिजे, तर तुमचं जीवन शुद्ध आहे, सार्थक आहे. अन्नदान श्रेष्ठ जाणावे, भुकेल्यांचे अन्न द्यावे, मानव धर्म पाळावे प्रेमाने. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. भुकेल्यांसी अन्न द्यावे हाच खरं मानव धर्म आहे. अन्नदान हे खरं मानव पुण्याचं काम आहे. आजकाल आपण पाहतो कुठे मोठे मोठे फंक्शन असतील, लग्न असतील, पूजा असेल, काहीही असेल, आजकाल बुफे पद्धत आलेली आहे. लोक पाहिजे तेवढे घेत आहेत. अनलिमिटेड नावच दिले त्याला, अनलिमिटेड, पाहिजे तेवढे घेत आहेत. एका ताटामध्ये जेवढे जेवढे खात आहेत, त्यांना जेवढं पचते तेवढं खात आहेत, बाकी सर्व फेकून देत आहेत. दुनियामध्ये अशीही लोक आहेत की त्यांना एक टायमाचं जेवण मिळत नाही आहे. आणि काही अशा फंक्शनमध्ये असं असतं की एवढं त्यांचं अन्नधान्य फुकट जातं आहे. जर नसेल संपत, जर शिल्लक राहत असेल तर अन्नदान करा. काही असेल, जर आपल्याकडे काही प्रमाणात जास्त असेल
तर आपल्याला दान करता आलं पाहिजे. जे भुकेलेले आहेत, खरंच ज्यांना काय बोलतो आपण गरज आहे, त्यांना हे अन्नदान करता आलं पाहिजे. कोणतेही दान असो, अन्नदान असो, ज्ञानदान असो, कोणत्याही प्रकारचं असेल, पैसा असो, काहीही असो, ते आपल्याला देता आलं पाहिजे. हेच खरं श्रेष्ठ पुण्य आहे. म्हणून सेवा आणि दया हीच खरी ईश्वर भक्ती आहे. त्यासाठीच आपला जन्म झालेला आहे, परोपकार करण्यासाठी आणि परमार्थ प्राप्तीसाठी आपला जन्म झालेला आहे. या जर 84च्या फेऱ्यामधून जर आपल्याला सुटायचा असेल तर सेवा दया हीच खरी ईश्वर भक्ती आहे. श्रावणाची वाट धरावी, भक्ती मनात भरावी, सात्विक जीवन जगावी आनंदाने. म्हणून समज म्हणतात श्रावणाची वाट धरावी. दर्श अमावस्येला आपण जसं पितरांचं ऋण आदर्श ठेवतो, ऋण पाळतो, तसं श्रावणाची वाट म्हणजे श्रावण महिन्यात काहीच खाऊ नये. काहीच खाऊ नये म्हणजे जे सत्वगुणी आहे तेच खायचं आहे, भक्ती करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, सात्विक जीवन जगायचं आहे. आणि एकदा जर सात्विक जीवन जगलं सर्व आनंदाने होतं, मन प्रसन्न होतं. संयम, पूजा आणि साधना यामुळे निश्चितच मन प्रसन्न होतं. अमावस्याचा संदेश ठेवावा अंतरी खास, सद्गुणांचा विकास करावा नित्य. म्हणून या अमावस्याचा संदेश दिलेला आहे. या अमावस्याचा संदेश जीवनात अंगीकारायचं आहे. समज सांगतात दररोज आत्मपरीक्षण करून चांगले गुण आपल्याला कसं वाढवता येईल याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. सद्गुणांचा विकास करावा नित्य सांगितले समर्थ. सद्गुण कसे आपल्याला मिळतील, चांगले गुण कसे आपल्या वापरात येतील, कसं त्यांचा विकास होईल, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करता आलं पाहिजे. दर्श अमावसा पवित्र, पितर स्मरणाचे पात्र, भक्तीने होई अंतर शांत निर्मळ. म्हणून दर्श अमावस्या पवित्र आहे, पितर स्मरण करण्याचा भक्तीचा पवित्र दिवस आहे. म्हणून पूर्वजांचं स्मरण, दानधर्म, नामस्मरण आणि श्रावणाचे विधीची भक्तीची तयारी हाच खऱ्या दिवसाचा अर्थ आहे. दर्श अमावस्या पवित्र, पितर स्मरणाचे पात्र, भजन होई अंतर शांत निर्मळ. म्हणून ही अमावस्या पवित्र दिवस आहे. म्हणून आपल्याला हा दिवस आत्मचिंतन करून देवाचं स्मरण करून, पितरांचं स्मरण करून, दानधर्म आणि मनशुद्धी वाढवायचं आहे. म्हणून आषाढाचा शेवट करून सांगतात, समर्थ सांगतात आषाढाचा शेवट करून श्रावणाचं स्वागत करायचं आहे. वाईट सवयी सोडून संयम, भक्ती आणि सात्विक जीवनाचा संकल्प करणं हा या दिवसाचा खरं भावार्थ आहे. जय जय रघुवीर समर्थ.